हॅलो, तर आता आम्ही चाललो आहोत अलिबागला आमच्या मिनी ट्रिपसाठी। आम्ही सकाळी निघालेलो आणि इथे ब्रेकफास्टसाठी आता आम्ही थांबलो आहे। एकदम ब्युटिफुल प्लेस आहे हे, जे आहे अलिबागला जातानाच गो ग्रीन पॅन्ट्री आहे, जिथे मस्त नर्सरी आहे, शॉपिंगसाठी आहे, गार्डन आहे, खूप छान ॲम्बियन्स आहे। आम्ही इथे ठरवलं आहे ब्रेकफास्ट करायचा। आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि पुढे निघणार आमच्या प्रवासाला। तर आम्ही अलिबागमध्ये असणार आहोत 2 दिवस। 2 दिवसासाठी आम्ही रिसॉर्ट बुक केला आहे। 2 कारण आहेत, ते म्हणजे मुद्राचं वेकेशन तर सुरू आहेच आणि त्याबरोबर आमचं ॲनिव्हर्सरीसुद्धा आहेत आणि मुद्राला आम्हाला खास म्हणजे समुद्रावर खेळवायला घेऊन जायचं होतं। विचार केला अलिबागला जाऊया, थोडं जवळ पण आहे, पावसाचं वातावरण आहे, बघूया बीचवर जायला मिळतंय की नाही। पण त्याआधी आत्ता इकडचा मस्त ॲम्बियन्स आणि इकडचं ब्रेकफास्ट एन्जॉय करतो। मुद्रा स्माइल कर, स्माइल काय पाहिजे? भूक नाही लागली? हो हो, पुरी फुगली आहे पुरी। तुला पुरी दिसते का? मुद्रा, तुला पुरी भाजी पाहिजे? पुरी भाजी खाणार? मग काय खाणार? हॅलो, नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मस्त आमचं वेकेशन मोड ऑन झालेला आहे। आम्ही आत्ता चाललो आहोत 2 दिवसासाठी अलिबागला। आता आम्ही ब्रेकफास्ट आमचा झालेला आहे। सकाळी आम्ही निघालेलो 8-8:30च्या दरम्याने। आता मस्त पॅन्ट्रीमध्ये आम्ही ब्रेकफास्ट केला आहे आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला। दिवस काय मजा करतो आहोत, कुठे राहतो आहे, काय काय करतोय ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बाय बाय। फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या रिसॉर्टवर। चेक इन वगैरे झालेलं आहे। मस्त चेंज करून पहिल्यांदा आम्ही उतरलो आहोत स्विमिंग पूलला, कारण मुद्राने स्विमिंग पूल बघितल्या सुरू केलंय की तिला पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे आणि ह्याच कारणासाठी आम्ही हे रिसॉर्ट बुक केलंय की थेट आमच्या रूम समोरच आम्हाला स्विमिंग पूल पाहिजे होतं, कारण तिला एक्साइटमेंट होती, तिला खेळायचं होतं। मस्त आता एन्जॉय करणार आहोत। एकदम कोझी असं रिसॉर्ट आहे, खूप छान आहे, छोटंसं आहे पण मस्त आहे लहान मुलांसाठी किंवा ज्यांना स्विमिंग पूलसाठी खास यायचं आहे त्यासाठी हे रिसॉर्ट छान आहे, कारण प्रत्येक रूमच्या समोर आपल्याला स्विमिंग पूलचा व्ह्यू मिळतो। छान कोझी अशा रूम्स आहेत, ते अतिशय सुंदर जेवण मिळतंय, ब्रेकफास्ट मिळतंय। आमचा ब्रेकफास्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहे, पण आम्ही विचार केलाय की आज दुपारचा लंच सुद्धा आम्ही इथेच करू। हा आहे एक छोटासा रूम टूर तुमच्यासाठी। चला तर आता आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि मग तुम्हाला भेटते। हॅलो मुद्रा, मुद्रा काय करते? तर आता आम्ही आलो आहोत बीचवर, नागाव बीचवर। एकदम क्लीन आहे, पण खूप घाण आहे इथे, त्यामुळे बसायला सुद्धा कंटाळा येतोय। पण थोडा वेळ आम्ही सनसेट बघणार आणि निघणार। आणि मुद्राला थोडंसं इथे आम्ही खेळायला दिलंय मस्त सँड मध्ये।
सो आत्ता आम्ही आलो आहोत नागाव बीचवर, जे आमच्या रिसॉर्टपासून अगदी 5-10 मिनटावर होतं आणि सनसेटचासुद्धा टाईम झालेला, त्यामुळे विचार केला की मस्त सनसेट एन्जॉय करूया आणि जाऊन मस्त मुद्रासुद्धा खेळ वाळूमध्ये. पण बीचवर जाताच अशी परिस्थिती होती की बघून कंटाळा येत होता, किळस येत होता, कारण सगळीकडे प्लास्टिकचे बॉटल, सगळी घाण होती. त्यामुळे अजिबात तिथे बसण्यासारखी जागा नव्हती आणि हा कचरा करणारेसुद्धा आपणच आहोत. आपण तिथे समुद्र एन्जॉय करायला जातो, सनसेट एन्जॉय करायला जातो, मुलं खेळायला जातात, पण आपण जे खातो आहे, जे पितो आहे, ते सगळं जर कचरा आपल्यासोबत घेऊन आपण आपल्या घरामध्ये ज्या रूममध्ये जातो तिकडच्या डस्टबिनमध्ये टाकावा, तर हे अशी परिस्थिती होणार नाही आणि स्वच्छ बीच राहतील आणि प्रत्येकाला यायला तिथे आवडेल, बसायला आवडेल. त्यामुळे बीचवर गेल्यावर थोडासा मूड ऑफ झाला की तिकडे खूप कचरा होता, पण आम्ही थोडीशी तिकडे अशी जागा बघितली जिथे आम्ही थोडंसं बसू शकू आणि मस्त आम्ही आमचा टाईम स्पेंड केला, मस्त सनसेट एन्जॉय केला, जो तुम्हाला पुढे दिसेलच. मुद्रा आवडला? मुद्रा मस्त आहे. आवडलं का तुला? खूप आवडलं. काय आहे भाजी? सो मस्त डिनर करून आणि सनसेट एन्जॉय करून आत्ता आम्ही आलो आहोत आमच्या रिसॉर्टवर आणि असा आहे आमचा रात्रीचा व्ह्यू. हॅलो, तर आज आहे आमचा अलिबागचा दुसरा दिवस आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. सो मस्त सगळं आरामात चाललं आहे. मुद्रासाठी स्पेशली आम्ही आलेलो, कारण तिला पूलमध्ये खेळायचं होतं. सो तिचं पूलमध्ये खेळून झालेलं आहे आणि आता मुद्राला येते झोप. सो आता आमचा लंच टाईम आहे. सो इथेच रेस्टॉरंट असल्यामुळे आता आम्ही दुपारचं जेवण इथेच करणार आहोत. सो मस्त आता लंच करू आणि बघूया आज काय आहे. आज पूर्ण आरामात चाललेला आहे, त्यामुळे सकाळपासून काही व्लॉगिंग वगैरे केलेलं नाही आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत जेवायला, कारण मुद्रा खूप थकलेली आहे आणि तिला आता झोप येते. सो पटापट जेवतो आणि संध्याकाळी बघूया, कुठे जर बाहेर गेलो तर नक्की मी व्हिडिओ करेन. काय? हा ओके, तिला काहीतरी ते घ्यायचं आहे ना, काहीतरी टॉय आहे तिला, तिने बघितलंय कोणाचं तरी, तर ते तिला टॉय घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही संध्याकाळी हा आपण संध्याकाळी बीचवर जायचं. ओके, काल आम्ही हा काल आम्ही गेलेलो नागाव बीचला. सो आज प्लॅनिंग आहे अलिबाग बीचला जायचं. अजून काही ठरलेलं नाही आहे. तर आता पहिल्यांदा आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके, बाय बाय. सो जसं मी तुम्हाला म्हणाले, आम्ही ह्या ज्या रिसॉर्टवर थांबलेलो तिथे एक छोटंसं रेस्टॉरंटसुद्धा आहे त्यांचं. सो अगदी घरगुती असल्यासारखं खूप सुंदर जेवणाला टेस्ट आहे. आम्ही आलेलो त्या दिवशीसुद्धा इकडे ऑर्डर केलेलं, पण खूप छान टेस्ट होती आणि मेन म्हणजे इकडचा जो स्टाफ आहे तो अतिशय छान आहे. अगदी पोलाइटली बोलणं, त्यानंतर त्यांची सर्व्हिस खूप छान आहे. जे काही आहे ते पोलाइटली सांगतात, जे हवं आहे ते अवेलेबल करून देतात. आणि हे जे आम्ही लंच इथे केलेलं आहे त्याची प्रत्येक डिशची टेस्ट ही अतिशय सुंदर होती आणि मस्त मजा आली, एन्जॉय केलं. आणि संध्याकाळी आम्ही जवळच एका बीचवर आलेलो, पण असं झालं आहे की बीचवर येताच पाऊस जोराचा सुरू झाला आहे. सो विचार केला आहे की पाऊस पडतोच आहे तर मस्त चहा आणि मॅगी एन्जॉय करूया. सो आम्ही मस्त बाजूला एक छोटासा स्टॉल होता काकांचा, तिथे आम्ही मस्त मॅगी आणि चहा एन्जॉय केला. What's wrong? Something isn't right. I feel I belong in the light. Passion has gone and love's taken flight. Things just feel heavy tonight. I'm tasting no tears, I'm fighting no fear.
पूजा तुला काय पाहिजे? 300. हे गावठी भाजी आहेत ना सगळ्या? गावठी काय घेतो ना जांभळ? जांभळ हां जांभूळ खाऊन बघ मला. हे 300ला 2 आणि ह्या 200ला 2. गावठी कांदा हातात घे बघ. नाही घेतलाय मी म्हणून विचारलं. 2 देतो ना. ते तर मला माहिती राहतो. 200 रुपये